आपण पाहताय बीड लोकसभा मतमोजणीचं अपडेट। मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। 3 तारखेपर्यंत आरोप प्रत्यारोप सुरूच होते। पंकजा मुंडे यांनी म्हटलं की माझाही 4.5 वर्षापूर्वी पराभव झालाय, मग या आटापिटा कशाला करताय तुम्ही, काय सिद्ध करायचं याच्यातून। बजरंग सोनवणे पुन्हा त्याला प्रतिहल्ला करतात की परळीमध्ये 13 तारखेला काय घडलं हे तुम्ही जनतेला सांगा। हे त्यांचं चालू आहे गेल्या 8 दिवसापासून किंवा 15 दिवसापासून। मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। काही घंट्यानं किंवा 1-2 घंट्यानं कल निकाल नाही मित्रांनो, कल कळतील की नेमका आघाडी मताधिक्य कोणाला मिळत आहे। पण तत्पूर्वी आपण एक सविस्तरपणे या विषयावर चर्चा करणार आहोत की जरांगे फॅक्टर प्रभावी ठरणार आहे की माधव जी मुंडे साहेबांनी, स्वर्गीय दिवंगत गोपीनाथरावजी मुंडे यांनी तयार केलेलं जे काही फॅक्टर होता माधव फॅक्टर, हे प्रभावी बीड जिल्ह्यामध्ये ठरणार आहे। यानंतर जातीय समीकरण काय सांगतंय, मराठा समाजाचे नेते जे आहेत हे नेत्यांचा प्रभाव पडलाय का, पडला असेल तर आजची मित्रांनो हे सर्व मी आपल्याला करंटचं सांगणार आहे, करंटचं, पाठीमागचा अंदाज नाही, करंटचा आजच्या घडीला नेमकं काय होऊ शकतंय। कारण आष्टीमध्ये सुरेश धस यांचा प्रभाव बऱ्यापैकी पडलेला आहे अशी चर्चा आहे, त्यांच्या समर्थकांचं तसं म्हणणं आहे। परळीमध्ये मराठा समाजाची मते बऱ्यापैकी पंकजा मुंडेंना पडलेली आहेत असं एक अंदाज आहे। त्यानंतर गेवराईमध्ये अमरशेख पंडित यांच्या माध्यमातून त्यांचे खास जवळचे जे लोक आहेत मराठा समाजाचे त्या लोकांनी काम केलेलं आहे, हे सुद्धा अशी सुद्धा माहिती आहे। माजलगावमध्ये मराठा समाजाचं मतदान पंकजा मुंडेंना पडलं नाही। गेवराईमध्ये पण जवळपास पडलं, ते फार कमी पडलंय, जास्त नाही। केजमध्ये पण पडलं नाही आणि बीडमध्ये पण पडलेलं नाही। त्यामुळे एकंदरीतच जे काही नेते आहेत मराठा समाजाचे यापुढं त्यांचं जे काही राजकीय भवितव्य आहे हे भवितव्य ठरवणारी ही निवडणूक आहे। या निवडणुकीमध्ये जर मताधिक्य नाही मिळालं महायुतीच्या उमेदवाराला तर त्यांच्या पुढच्या राजकीय त्यांच्या भवितव्य संदर्भामध्ये ते पक्ष विचार करू शकतात, त्याचा फटका त्यांना बसू शकतो। माजलगावमध्ये प्रकाश सोळंके यांचा प्रभाव, त्यांनी काम खूप पोटतिडकीनं केलेलं आहे पण त्यांचा प्रभाव पडलेला नाही, मतदारांनी त्यांचा ऐकलेलं नाही। त्यामुळे माजलगावमध्ये बजरंग सोनवणे यांना लीड मिळेल असा एक अंदाज आहे, पण ती लीड कमीत कमी 10 ते 15,000 किंवा 20,000 पर्यंत जाऊ शकते, त्यापुढे जाणार नाही असा एक अंदाज आहे। केजमध्ये जवळपास केज बरोबरी सुटेल असा अंदाज आहे, पण एक 5,000ची होईना पण बजरंग सोनवणे यांना लीड मिळेल असा अंदाज आहे। परळीमध्ये चमत्कारिक लीड पंकजा मुंडे यांना मिळण्याची शक्यता आहे। खऱ्या अर्थानं परळी पूर्ण निकाल फिरवू शकते, एवढी लीड परळीमध्ये मिळू शकते असं म्हटलं जात आहे। आष्टीमध्ये सुरेश धस यांचा धसका बऱ्यापैकी समोरच्या उमेदवारांनी घेतलेला आहे। त्यांच्या जादूची कांडी म्हणता येईल किंवा त्यांचा करिश्मा आष्टीमध्ये किंवा आष्टी तालुक्यामध्ये बऱ्यापैकी चालला आहे असंही म्हटलं जात आहे। त्यामुळे आष्टीमधून एक 20 ते 30,000 पर्यंत पंकजा मुंडे यांना लीड राहील असं म्हटलं जात आहे। त्यानंतर मित्रांनो गेवराईनंतर बीडचा विषय आहे। बीडमध्ये पंकजा मुंडे 30 ते 40च्या दरम्यान मायनस राहतील, त्यांना मताधिक्य, बजरंग सोनवणे यांना तेवढं मताधिक्य मिळेल असं म्हटलं जात आहे। एकंदरीतच जर पाहिलं तर 30-50च्या आतना बाहेर लीड राहील कोणत्याही उमेदवाराची। एकंदरीतच गेवराईची लीड जर जास्त 40 किंवा 45,000 अशी जर गेली तर धक्कादायक निकाल लागू शकतो, हेही तेवढंच वास्तव आहे। माजलगाव 20च्या पुढे जर माजलगाव सरकलं तर त्यावेळेस सुद्धा धक्कादायक निकाल लागू शकतो। केज जर 20च्या आसपास गेलं तर त्यावेळेस सुद्धा धक्कादायक निकाल लागू शकतो। हे सर्व एकंदरीत असे अंदाज आहेत। पण परळी हे किती जरी कमी जास्त जरी झालं तर परळी 1 लाखाच्या पुढं आणि आष्टी 30च्या पुढं गेलं तर पंकजा मुंडे यांना हरवणं मुश्किल होईल असं एकंदरीत चित्र आहे। निकाल लागायला जवळपास 8 ते 10 घंटे लागतील, स्पष्ट व्हायला शासकीय म्हणजे
जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जे आहेत दीपा मुधोळ यांनी जाहीर करायला, पण त्याच्या अगोदरच काय निकाल लागला हे मध्ये बूथमध्ये मतदान केंद्रामध्ये असणाऱ्या बूथ एजंटला वगैरे जे आहेत त्यांना ती माहीत होणार आहे. तसा अंदाज ते आपापला अगोदर काढून टाकतात. एकंदरीतच या बाबतीमध्ये अपडेट आम्ही कंटिन्यू आपल्याबरोबर आपल्याला देणार आहोत. त्यामुळं महाराष्ट्र टुडे या चॅनलशी आपण कनेक्ट राहा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबलं नसेल तर बेल आयकॉनला क्लिक करा. कारण आमचा व्हिडिओ जर प्रत्येक फेरीला आम्ही व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपल्याला सविस्तर त्या फेरीच्या बाबतीमध्ये चर्चा करणार आहोत. आणि व्हिडिओ टाकल्यानंतर आपल्याला बेल आयकॉनला जर क्लिक केलं तर व्हिडिओ टाकल्यावर आपल्याला तात्काळ ते नोटिफिकेशन त्याचं आपल्याला मिळू शकतं आणि आपल्यापर्यंत आमचा व्हिडिओ पहिल्यांदा येऊ शकतो. त्यामुळे ही संधी मिस करू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये तात्काळ भेटू. धन्यवाद.